नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। कोल्हापूरच्या पठ्ठानं इतिहास घडवला। नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पटकावलं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक। खाशाबा जाधवानंतर महाराष्ट्रात आलं ऑलिम्पिक पदक। ओसरणाऱ्या कृष्णा नदीनं पुन्हा ओलांडली इशारापाती। मगरमच्छ कॉलनी शिरले नदीचे पाणी। 50 कुटुंबातील 250 नागरिकांचं महापालिकेकडून स्थलांतर। महापालिकेकडून मेगाफोनद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आवाहन। पुढील 4 दिवस राज्याचा पावसाचा जोर वाढणार आहे। राज्यामध्ये आणि मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह राज्यात 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। कवठे महांकाळ दरोड्यातली 5ही दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। निलजी महिला अत्याचार प्रकरणातील नराधमांची नावे निष्पन्न। पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती। पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका। अटकपूर्व जामीन फेटाळा, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला। संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर आव्हाडांच्या कार्यकर्ते आक्रमक। आव्हानाची भाषा करण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। फडणवीसांच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा, शिंदेंचं वक्तव्य। लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुजय विखे विधानसभेच्या रिंगणात उतरणार। संगमनेर किंवा राहुरीमधून लढण्याची तयारी। बाळासाहेब थोरात किंवा प्राजक्त तनपुरे असू शकतात प्रतिस्पर्धी। ईडी आणि सीबीआयची कवचकुंडलं बाजूला ठेवून लढा। आम्ही तुम्हाला 20 फूट खाली गाडल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना आव्हान। पोलिसांनी रिव्हॉल्व्हरने माझ्या डोक्यात गोळ्या झाडाव्यात, माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री शिंदे कारवाई करणार आहेत का? कारवरील हल्ल्यानंतर अमोल मीटकरींचा संतप्त सवाल। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।